ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी फडणवीसांकडून ऑफर होती अशी माहिती अनिल देशमुखांनी दिली आहे। समित कदम नावाचा एक व्यक्ती फडणवीसांचा निरोप घेऊन आपल्याकडे आला होता। अनिल देशमुख यांनी टाइम्स ऑफ इंडियाला ही माहिती दिलेली आहे। तर देशमुखांना पुरावे देऊ द्या, माझ्याकडील क्लिप्स उघड करेन असं प्रतिआव्हान आता देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे। देशमुखांच्या माहितीवर देवेंद्र फडणवीसांची टाइम्स ऑफ इंडियाला खरं तर ही प्रतिक्रिया, तर समित कदम यांनी मात्र संपूर्ण प्रकरणावर बोलण्यास नकार दिला। ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर होती। मला ऑफर देऊन ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांना अडकवण्याचा डाव होता। आरोप करण्यासाठी 4 प्रतिज्ञापत्रांवर सही करण्यासाठी मला सांगितलं होतं। फडणवीसांचा निरोप घेऊन मिरजेतील समित कदम नावाचा व्यक्ती भेटायला आला। समित कदम जनसुराज्य शक्ती पक्षाच्या युवा शाखेचा अध्यक्ष आहे। आरोपांचा मसुदा असलेला लिफाफा समितने आणला होता। समितने 5 ते 6 वेळा माझी भेट घेतली। माझ्याकडे भेटीचे व्हिडिओ आहेत। देशमुखांच्या दाव्यावर फडणवीसांनी टाइम्स ऑफ इंडियाला काय प्रतिक्रिया दिली आहे? अनिल देशमुख खोटे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत। दावा करत असलेले पुरावे देशमुखांना देऊ द्या। त्यांच्या पुराव्यानंतर माझ्याकडे असलेल्या सर्व क्लिप सार्वजनिक करेन। अनिल देशमुखांना 2 वर्षानंतर कुठली एनर्जी मिळाली, एनर्जी ड्रिंक्स, की ज्यामुळे त्यांनी लगेच आज हा विषय काढावा। त्यामुळे तिथेच त्यांच्यावर संशय निर्माण होतो की तुमच्याकडे एवढा माल मसाला होता, आधी काढायला पाहिजे होता ना, बरोबर आहे? एक तर त्यांचं सरकार होतं, ते जेलमध्ये होते, सरकार त्यांचं होतं, ते जेलमध्ये होते, त्यानंतरही 60 महिने सरकार त्यांचं चाललं। पण त्यांचं सरकार नाही, आमचं सरकार आलं, यालाही 2 वर्ष झालं। कोण विश्वास ठेवणार? इतकी काय महाराष्ट्राची जनता खोडी नाही। ते गृहमंत्री होते, त्यांच्याकडे कोण आला असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता। आर आबांना सुद्धा अशा अनेक लोक फसवायला गेल्यानंतर आबाने त्या काळामध्ये गुन्हे दाखल केलेले आहेत, त्याचा स्फोट केलेले आहे। तुम्ही एवढे दिवस गपका बसला। मग सत्ता तुमच्या हातात होती, अधिकार तुमच्या हातात होते, एका मिनिटात तुम्ही त्या माणसाला हात घालू शकला असता। सगळं झालं आणि वराती मागणं घोडं आता तुमचं निघालं, ह्याला काही अर्थ नाही।